नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, उद्या देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी किंवा मोठी एकादशी आपण उपवास करून, अभिषेक करून, सेवा करून साजरी करणारच आहोत आणि आपण विष्णू सहस्रनाम पण म्हणणार आहोत. पण त्याबरोबर मी सुद्धा आता तुम्हाला एक असं विष्णूंचं 28 नावांचं एक स्तोत्र आहे. ते अगदी छोटं आहे पण त्याची पॉवर इतकी मोठी आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर हे स्तोत्र किंवा या नावांचं स्तोत्र जर तुम्ही पठण केलं तर कोटी गायी दान दिल्याचे, 100 अश्वमेध केल्याचे, सहस्त्र कन्या दानाचे फळ आणि पुण्य मनुष्यास मिळते. हे स्तोत्र आहे विष्णोर्ष्टाविशंती नामस्तोत्र. हे तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल. बघा, अर्जुन असं म्हणायला होता, हे केशवा, तुमच्या सहस्त्रवेदी नामामधील कोणती नावे पुन्हा पुन्हा जपली जातात आणि कोणती विशेष अलौकिक आणि दिव्य आहेत ते मला सांगा. भगवान म्हणाले, मत्स्य कूर्मपासून अनंत कृष्ण गोपालपर्यंत जी 28 नावे आहेत ती उच्चारली असता पातक उरत नाही. म्हणजेच काय की हे जर स्तोत्र तुम्ही वाचलं तर तुम्हाला कोटी गायी दान दिल्याचे, 100 अश्वमेध केल्याचे आणि सहस्र कन्यादानाचे फळ मिळते. बघा, आजकाल आपल्याला अश्वमेध यज्ञ किंवा हवन करणं शक्य नाही, कोटी गाय देणं शक्य नाही, सहस्त्र कन्यादान करणं शक्य नाही. पण हे जर एक स्तोत्र जर आपण म्हटलं तर ह्या सगळ्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपली जी काय पाप आपण जे केलेलं आहे ते नाश पावतं. एवढं पॉवरफुल, एवढं प्रभावी हे स्तोत्र आहे. त्यामुळे उद्या काही जरी तुम्हाला जमलं नाही किंवा सगळी जरी तुम्ही सेवा करणार असाल तर हे स्तोत्र तुमच्या सेवेमध्ये प्लीज इन्क्लूड करा. किंवा हे स्तोत्र त्यांनी त्यामध्ये सुद्धा दिलं आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्रीपर्यंत कधीही तुम्ही म्हणू शकता. त्यामुळं उद्या हे नक्की म्हणा. आणि एक पांडुरंगाचा जो मंत्र आहे तो उद्या आपल्याला एक माळ न चुकता करायचा आहे. तो आहे श्री वत्स्य धारयन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम. हा मंत्र जो आहे, काहीही झालं तरी उद्या तुमच्या सेवेमध्ये ह्या मंत्राची एक माळ तरी, निदान एक माळ किंवा ॲटलिस्ट 11 खेपा तरी हा मंत्र उद्या म्हणायला विसरू नका. आणि उद्या श्री पांडुरंग स्तोत्र किंवा तुम्हाला जे काही पांडुरंगाची सेवा करण्याची इच्छा आहे ते तुम्ही यूट्यूबला लावून द्या, श्रवण कराल, ऐकता ऐकता तुम्ही अभिषेक करा, म्हणा आणि यथासांग तुम्ही पूजा, सेवा या सगळ्या करा. बघा, उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजपासूनच प्री प्लॅनिंग, उद्या आपल्याला काय काय करायचं आहे, कुठल्या वेळी काय करायचं आहे, हे सगळं आजच तुम्ही डिसाईड करून तसं प्लॅन करा. म्हणजे उद्या तुमची धावपळ होणार नाही. त्यामुळे हे स्तोत्र आणि हा मंत्र पांडुरंगाचा नक्की 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 करा. हे जे खूप फायदे आहेत, खूप प्रभावी स्तोत्र आहे आणि खूप प्रभावी मंत्र आहे. तर हे दोन्ही तुमच्या सेवेमध्ये नक्की इन्क्लूड करा.